करूया ना? हो, करूया ना. आजपासून आपण अमृतानुभव बघणार आहोत. ज्ञानदेवांचा अमृतानुभव. हरिपाठ आपण याच्या आधी पाहिला. आता अमृतानुभव याला सुरुवात करणार आहोत. पण ती सुरुवात करताना आज थोडा प्रस्तावनेमध्ये वेळ जास्त जाईल. त्यामुळे पहिले जे 5 महत्वाचे श्लोक आहेत त्यातला एखाद किंवा दुसरा असा श्लोक होईल. पण आपण सुरुवात करताना जसे दरवेळेला स्तवन करून करतो त्याचप्रमाणे आपण करणार आहोत. ती सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं मालन्दिवल्लभम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज अमृत अनुभवाला आपण सुरुवात करतोय. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्याला भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. खरं म्हणजे ते भावार्थ दीपिका हे त्याचं नाव आहे. आपण सरसगट सर्वजण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. ही खरं म्हणजे भगवद्गीतेवरची टीका आहे. पण अत्यंत रसाळ वाणीने ती लिहिलेली आहे. त्याच्यात दृष्टांताची रेलचेल आहे. त्यामुळे आपल्याला माहितीये की ज्ञानदेव आपल्याला कळेपर्यंत एकावर एक दृष्टांत देतच राहतात आणि आपल्याला पूर्ण कळेपर्यंत ते देतात. आणि म्हणून ह्यामध्ये सुद्धा दृष्टांताची रेलचेल आपल्याला बघायला मिळते. अत्यंत सुंदर भावपूर्ण टीका असा हा ग्रंथ त्यांनी जेव्हा लिहिला आणि नंतर पूर्ण झाल्यावर आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण केला, निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण केला आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यानंतर निवृत्तीनाथ हे त्यांच्यावरती एवढे खुश झाले की त्यांनी सांगितलं की या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा संपूर्ण अभ्यास विचारपूर्वक जे करतील, त्याचं श्रवण करतील, मनन करतील, चिंतन करतील, ते एकतरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आचरणात आणायला सुरुवात करतील आणि पूर्णपणे आचरणात आणल्यानंतर त्यांना आत्मज्ञान प्राप्त होईल असा आशीर्वाद निवृत्तीनाथांनी त्यांना दिलेला आहे. पण त्याचबरोबर ते आनंदी जरी झाले असले तरी त्यांनी पुन्हा ज्ञानदेवांना असं सुचवलं की हा जो टीका ग्रंथ तू लिहिलायस हे अगदी छान केलेला आहेस. लोकांना हे मराठीतून समजतंय, आपल्या मराठी मायबोलीतून हे समजतंय. त्यामुळे हे दालन सगळ्यांना उघडं झालंय. हे सगळं जरी छान असलं तरी हा टीका ग्रंथ लिहायचा म्हणजे मूळ ग्रंथाचं त्यातल्या विचारांचं बंधन असतं. पण ज्याची टीका करायची आहे, ज्याच्यावरती लिहायचंय, टीका म्हणजे आपण जे आता म्हणतो टीकात्मक बोलणं वगैरे तसं नव्हे. टीका म्हणजे त्यातले अवघड शब्द जे सगळे असतील त्याचं विश्लेषण करून, दृष्टांत करून, त्यांनीच मांडलेला सिद्धांत आणखीन मोठ्या प्रमाणावर विस्तृत करून सांगणं आणि ते अगदी भावनेपर्यंत नेणं, त्याला टीका ग्रंथ असं म्हटलं जातं. असे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, आपण वेळोवेळी त्याचा उल्लेख करू. म्हणजे टीका ग्रंथ आहेत तसे अनेक प्रकारचे अनुभव ग्रंथ असतात. तर हे टीका ग्रंथ म्हणजे मूळ ग्रंथाचं आणि त्यातल्या विचारांचं त्याला बंधन असतं. त्या विचारांच्या आणि सिद्धांताच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. पण आता तू स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या अनुभूतीने ब्रह्मवस्तूचा स्वतंत्रपणे अनुवाद कर. तुझा तू अनुवाद कर. आणि ही आज्ञा निवृत्तीनाथांनी म्हणजे ज्ञानदेवांच्या सद्गुरूंनी त्यांना केली. आणि त्यानंतर जो ग्रंथ ज्ञानदेवांच्या लेखणीतून रसपूर्ण रीतीने अवतरला तो म्हणजे अमृतानुभव. कसं असतं, तत्वज्ञान ह्याच्यामध्ये जास्त सांगितलेलं आहे.
तत्वज्ञानाची व्याख्या जी आहे ती अशी केली जाते की तर्कशुद्ध शास्त्रीय संगती लावून, सिद्धांत मांडून, त्याच्या आधाराने सुसंगत विचार करून, त्याचं निरीक्षणात्मक पृथक्करण करून, चिकित्सा करून सर्व अंगाने परिपूर्ण असणं, असं जे ज्ञान मांडलं जातं त्याला तत्वज्ञान असं म्हणतात. पण एवढी सगळी व्याख्या बघण्यापेक्षा आपण असं म्हणू, तत्चं जे ज्ञान म्हणजे त्याचं जे ज्ञान म्हणजे त्या ब्रह्मवस्तूचं जे ज्ञान, ते ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. ही आपल्यासाठी साधी सोपी सुटसुटीत अशी व्याख्या आहे. पण ह्या सगळ्यापेक्षा हे तत्वज्ञान मांडायला आधी ते कळावं लागतं, त्याची अनुभूती यावी लागते. तर त्यामुळे पण त्याहून म्हणजे हे तत्वज्ञान मांडण्यापेक्षा सुद्धा त्याचा अपरोक्ष म्हणजे स्वतःचा स्वतः, परोक्ष नाही. आपण जे ग्रंथातनं ज्ञान घेतो किंवा एखाद्याच्या प्रवचनातनं ज्ञान घेतो किंवा ते त्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी सांगितलेलं ज्ञान आपण घेत असतो, ते परईक्ष, दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं, ईक्ष म्हणजे डोळा, परईक्ष ज्ञान. पण अपरोक्ष ज्ञान म्हणजे स्वतःचा स्वतः घेतलेला अनुभव, अनुभूती ही जास्त श्रेष्ठ असते. त्या नित्य अमर परब्रह्म परमेश्वराचा अपरोक्ष अनुभव, त्याचा अनुभव जो आहे तो आपला आपणच घ्यावा लागतो आणि तो खरा म्हणजे अमृतमय असतो. त्याचा अनुभव सांगणारा हा अमृतानुभव आहे, निरतिशय आनंद देणारा असा आहे, म्हणून तो अमृतानुभव आहे. ब्रह्मज्ञानाशिवाय इतर जी सगळी ज्ञान आहेत ती मृत होणारी आहेत. म्हणजे मृत होणारी याचा अर्थ पूर्व एक एक सिद्धांत जे मांडलेले असतात ते हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलप होऊन नंतर ते मृत होतं आणि पुढचं ज्ञान आपल्याला कळायला लागतं. हे व्यावहारिक किंवा भौतिक दृष्टिकोनातनं म्हटलं जातं की पूर्व ज्ञान उत्तर ज्ञानाने मृत होतं. खरं म्हणजे हे शब्द जरा जड वाटतात, त्यापेक्षा आपण म्हणतो की व्यावहारिक ज्ञानामध्ये आपलं टेक्निक बदलतं. पहिले हाताने लिहित होतो, त्याच्यानंतर आता प्रगती झाली, प्रिंटिंग झालं, आता व्हिडिओ यायला लागले, इथे बसून आपण परदेशातल्या लोकांशी बोलू शकतो. एक टेक्निक बदलत जातं. म्हणजे पहिलं ज्ञान आणि आता तर लॅपटॉपनी काय कॉम्प्युटर वगैरे मला त्यातली काही खूप माहिती नाही, पण तरी सुद्धा त्याच्यातलं तर हल्ली म्हणतात की अगदी फारच लवकर बदलायला सुरुवात झाली. त्या पहिलं टेक्निक आधी बाद होऊन जातं आणि पुढचं टेक्निक सुरू होतं. म्हणजे पूर्व ज्ञान हे उत्तर ज्ञानाने मृत होतं, म्हणजे ते निघून जातं आणि नवीन ज्ञान लोकांना संपादन करावं असं वाटतं. पण ब्रह्मज्ञान, ब्रह्म जे आपण म्हणतो त्याचं जे ज्ञान आहे, तत्च ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, ते ज्ञान जे आहे ते कधीही मृत होत नाही. म्हणून हा अमृत अनुभव आहे. ते सदा सर्वदा चिरकाल असतं, म्हणून अमृत अनुभव, जे कधीही मृत होत नाही असा अनुभव. आणि म्हणून अमृत अनुभव असं नाव आपण ह्या ग्रंथाला दिलेलं आपण बघतो. खरं म्हटलं तर ह्याचं नाव अनुभवामृत असं आहे. म्हणजे गीतेच्या शेवटी कसं आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीता, सुपनिषद, सुब्रह्मविद्या, या अशा पद्धतीने आपण म्हणतो. तसं अमृतानुभव जर बघितला, हा ग्रंथ जर आपण बघितला, छोटेखानी ग्रंथ आहे, पण हा ग्रंथ जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की इति श्री सिद्धानुवादे श्रीमद अनुभवामृते शिवशक्ती समावेशन नमन प्रकरणम संपूर्णम असं सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे. म्हणजे तिथे लिहिताना ज्ञानदेवांनी अनुभवामृत असं लिहिलेलं आहे आणि प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी पाहिलं तर अनुभवामृत हाच शब्द आहे. किंवा अगदी 10व्या प्रकरणामध्ये आपण गेलो तर तिथेही ज्ञानदेवांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानदेव म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत सेवुनी जीवन मुक्त हेची होतू. हे सेवन केलं की काय अनुभवाचं अमृत असं त्यांनी म्हटलंय, अनुभवामृत. किंवा म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सणुभोगी जे सणे विश्वाचे. हा एक उत्तम सण, जसं दिवाळी वगैरे साजरी करतो सगळ्यात मोठी आपण, तशा पद्धतीने त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असा हा सण अनुभवाच्या अमृताने आपल्याला मिळतो.
असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपला आलेला अनुभव इतरांपर्यंत पोचवणारा हा ग्रंथ जो आहे तो खरं म्हणजे अनुभवामृत असा ग्रंथ आहे. पण हे जे सगळं आहे, हा जो ग्रंथ आहे, त्यातला अनुभव जो पोहोचवलाय त्यांनी, तो अनुभव मात्र प्रत्येकाने आपला आपण घ्यायचा आहे. हे जरी खरं असलं, तरी संतांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर संतांचे अनुभव जे आहेत, ते आपल्याला उपयोगी पडतात. साधनेमध्ये त्याचा उपयोग करता येतो आणि म्हणून ज्ञानदेवांनी हा जो परब्रह्म स्वरूपाचा किंवा आनंदरूप, आनंदमय, अमृतमय असा अनुभव जो आम्हाला सांगितलाय, ज्याला आपण अमृतानुभव असं म्हणतो. हा आत्मानुभूतीचा ग्रंथ आहे, शांत रसाचा ग्रंथ आहे. आणि शांत रस हा आत्मज्ञानाचा स्थायी भाव असतो. नामदेवांनी अमृतानुभव हे नाव रूढ केलं. अनुभवामृताच्या ऐवजी अमृतानुभव हे नाव नामदेवांनी रूढ केलं असं माझ्या वाचण्यामध्ये आलं, की पांडुरंग दत्तात्रय देशपांडे यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि वीता करंदीकर जे आहेत ते ज्ञानदेवाचा आत्मसंवाद असंही त्याला म्हणतात. म्हणजे ही त्यांनी म्हटलेली नावं आहेत. पण ज्ञानदेवांचा खरं म्हटलं तर अमृतानुभव नसून अनुभवामृत आहे. पण नामदेवांनी त्याचं नाव किंवा अपभ्रंशामुळे असेल म्हणा किंवा नामदेवांनी सुरुवात केली असेल म्हणून की त्यांनी सांगितलंय ते अनुभव आहे, पण आम्ही घेतोय तो अमृताचा अनुभव आहे, कारण तो दुसऱ्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. तो आमचा आम्हाला घ्यायचा आहे, तो अमृतानुभव आहे. अशा पद्धतीने त्यांनी नाव कदाचित बदललेलं असावं. पण हे नाव जास्त रूढ झालं. या अमृतानुभवाची भाषा रसाळ असली तरी थोडी अवघड आहे, कारण ती थोडी जुनी भाषा आहे, अर्थगर्भ आहे, त्याबद्दल वादच नाही. हरिपाठाची भाषा अगदी सोपी आहे. आता या तुलनेमध्ये मी म्हणते हरिपाठाची भाषा अगदी सोपी आहे, पण संत लोकांसाठी ज्या वेळेला लिहितात त्यावेळेला ती भाषा सोपी असते, कारण त्यांच्या समोर जनसमुदाय असतो आणि त्यामुळे ही जी भाषा असते ती त्यांना कळावी म्हणून ते सोप्या भाषेमध्ये रचना करतात. तशी हरिपाठाची भाषा आहे. पण संतांची परवानगी न घेता जे शब्द केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेने आपोआप बाहेर पडतात, तेव्हा ते कुठल्याही सोपेपणाचा विचार करून बाहेर येत नाहीत. तिथे ते कोणासाठी म्हणून नसतात, ते आपले आपण बाहेर पडत असतात. त्यामुळे संतही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, नाही ते करूच शकत नाहीत, कारण ती सद्गुरु कृपा त्यावेळेस झालेली असते आणि त्यावेळेस जी ओघवती भाषा त्यांच्यामध्ये बाहेर पडते त्याच्यामध्ये तेही हस्तक्षेप करत नाहीत. आणि म्हणून अनुभवामृत किंवा अमृतानुभव हा ग्रंथ या पद्धतीने झालेला असल्यामुळे ही भाषा म्हणावी तेवढी सोपी नाही. आता यामध्ये 10 प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती समावेशन नमन, असं शिवशक्ती हे सापेक्ष असून त्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यांना नमन केलेलं आहे. नावातच ते आपल्याला दिसतं, हे दोघं एकच आहेत. इथे अद्वय तत्वज्ञान त्यांनी मांडायला सुरुवात केलेली आहे. दुसरं जे आहे, आपण एकेका वाक्यात बघूया, कारण ही 10 प्रकरणं आहेत. दुसऱ्यामध्ये त्यांनी सद्गुरु स्तवन केलेलं आहे. आता सद्गुरु स्तवन प्रकरणामध्ये एकाकी रमेना, एकोहम बहुश्याम वगैरे आपल्याला माहिती आहे. असं जे हे परब्रह्म आहे तेच परब्रह्म लहानही आहे मोठंही आहे, गुरुही आहे आणि शिष्यही आहे. गुरु आहे, लघु आहे, म्हणजे गुरु आहे आणि शिष्य आहे. आणि या दोघांच्या संवादातून आणि त्यांच्या एकत्वातून आपल्याला हे सद्गुरु स्तवन आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं जे आहे ते वाचा ऋण उत्तीर्ण, वाचा ऋणोत्तीर्ण असं ते संधी धरून केलेलं आहे. आता ही जी अविद्यात्मक वाणी जी आपली आहे त्यातनं सुटका करायची आहे. अविद्यात्मक वाणी त्यातनं सुटका करायची आहे आणि विद्यात्मक वाणीचं बंधन आपल्याला घालून घ्यायचंय किंवा विद्यात्मक वाणीमध्ये शिरायचंय. पण ते सुद्धा बंधनच आहे. विद्यात्मक वाणीचं सुद्धा बंधन आहे. ते बंधमुक्त कसं व्हायचं हे त्याच्यात सांगितलेलं आहे.
त्यानंतर चौथ्या प्रकरणामध्ये ज्ञान अभेद कथन. अविद्येचा तर निराश झाला, आता अभेद वृत्तीचा सुद्धा, म्हणजे भेदवृत्तीचा लय होऊन अभेद वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या अभेद वृत्तीचा सुद्धा लय व्हायला लागतो आणि आत्मभावामध्ये राहता आलं पाहिजे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. पाचव्या याच्यामध्ये सच्चिदानंद पदत्रय विवरण. इथे वृत्तीशून्य ज्ञान मात्र आत्मवस्तू जे आहे त्याचं वर्णन आम्ही करताना सच्चिद आनंद या 3 पदांनी करतो. पण हे 3 पद जी आहेत या पदत्रयांचा निषेध याच्यामध्ये केलेला आहे, की हे म्हणणं सुद्धा त्याला योग्य नाही. या पद्धतीने हे प्रकरण आहे. इथे अध्याय नाही, तिथे प्रकरण आहे. तर त्यामुळे 6वं जे आहे ते शब्द खंडन आहे. आता शब्द वस्तू निश्चितपणे उपयोगी आहे. कारण असं आहे की हे शब्दांशिवाय आपल्याला बोलताच येणार नाही ना. पण शब्द ही वस्तू उपयोगी असली, त्या शब्दांचं त्यांनी मंडनही केलेलं आहे, पण नंतर हे शब्दांच्या पलीकडे असलेलं ज्ञान असल्यामुळे त्या शब्दांचं खंडन सुद्धा त्यांनी तिथे केलेलं आहे. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे शब्द जे आहेत ते निरुपयोगी ठरतात. 7व्या प्रकरणामध्ये अज्ञान खंडन आहे. आता अज्ञान हे सुद्धा अनादि अनंत काळापासून आहे. म्हणजे जसं ज्ञान आहे तसं अज्ञानही आहे, पण ते सत्य नाही, ते मिथ्या आहे. अज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण हे सगळे आत्म्याचा विषयच होऊ शकत नाही. त्यामुळे अज्ञानाचं खंडन केलेलं आहे. आता अज्ञानाचं खंडन केल्याशिवाय ज्ञान आपल्याला प्राप्त होतच नाही. पण ज्ञानाचं सुद्धा आपण जर बघितलं तर पुढच्या प्रकरणामध्ये म्हणजे 8व्या प्रकरणामध्ये ज्ञान खंडन केलेलं आहे. अज्ञान खंडन करून आत्मस्वरूप हे ज्ञान मात्र आहे, ज्ञ मात्र आहे, ज्ञप्ती मात्र आहे. हे शब्द फक्त सांगून ठेवते. ज्ञप्ती मात्र, ज्ञान मात्र हे मागच्या वेळेलाही मला विचारलं होतं, तेवढं हरिपाठाच्या संदर्भात तेवढंच आपण बघितलं होतं. पण हे प्रकरण बघताना ज्ञप्ती मात्र, ज्ञ मात्र, ज्ञान मात्र हे जे काय आहे त्याचा उलगडा त्यांनी करून सांगितलेला आहे. शब्द एकच आहेत, हे सगळे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले आहेत. पण हे जे ज्ञान आहे, आपल्याला अज्ञान जाऊन होणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान सुद्धा खंडन करावं लागतं. कारण ज्ञानेश्वरीतली ओवी जर बघितली आपण, ज्ञान अज्ञान दोन्ही मुरावे, ते दोन्ही मुरावे लागतं. तेव्हा ते ज्ञ मात्र आपल्याला प्राप्त होतं. 9व्या ह्याच्यामध्ये जीवनमुक्त दशा म्हणजे आत्मस्वरूप झालेल्या भक्ताची जी दशा आहे, ती स्थिती जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे. आणि 10व्यामध्ये ग्रंथ महिमा प्रकरण असं त्यांनी म्हटलेलं आहे. ग्रंथ महिमा म्हणजे ग्रंथाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि सत्शिष्य आणि सद्गुरु यांच्या संवादातून या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तेव्हा हेही संवादात्मकच आहे. काही ठिकाणी संवादात्मक आहे, काही ठिकाणी ज्ञानदेव स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. असं हा अमृतानुभवाचा सर्वसाधारण एक आराखडा आहे. आता अमृतानुभव जर खरं म्हटलं तर ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचं झालं तर मोटके म्हणजे छोटस, पण तत्वज्ञान सांगणारं रसपूर्ण असं उपनिषदच आहे. ह्यात 800च्या आसपास ओव्या आहेत. काही ठिकाणी 1-2 ओव्या कमी जास्त आहेत म्हणून आसपास म्हटलं. आणि ही सगळी आपण रूपरेषा त्याची बघितली. आता हा अनुभव आहे असं मी मगाशी म्हटलं, अमृतानुभव. तर त्यामुळे हा अनुभव आहे. आता अनुभव जर आपण बघितलं तर अनुभव आम्ही सुद्धा घेतोच की. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आम्ही घेत असतो. पण ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जर आपण एकत्रित केले आणि त्याचे विभाग केले तर साधारणपणे 4 प्रकारचे अनुभव असतात. 4 प्रकारचे. आता हे 4 प्रकारचे अनुभव कोणते? काही अनुभव घेऊही नयेत आणि घ्यायला सांगूही नयेत असा अनुभव. घ्यायचाही नाही आणि घ्यायला सांगायचंही नाही. बघा कसं आहे. असा कुठला अनुभव असू शकेल? तर
उदाहरण फक्त आपण एक एक उदाहरण देऊन पुढे जाऊया. विषप्राशन. थांबा, मी विषप्राशन करते आणि तुम्हाला सांगते माझा अनुभव काय आहे. नाही सांगता येणार, कारण तोपर्यंत मृत झालेला असू, नाही का. अमृत राहणं तर दूरच झालं. पण हा ह्याचा म्हणजे थोडस वेगळ्या पद्धतीने सांगते की विषप्राशन हा जो अनुभव आहे, उदाहरणार्थ, की स्वतःही घेऊ नये आणि दुसऱ्यालाही घ्यायला सांगू नये. आता काही अनुभव असे असतात की अनुभव आपण घेऊ नये पण दुसऱ्याला घ्यायला सांगावा. घ्यायला लागतोच आपल्याला असं नाही, पण दुसऱ्याला सांगता येतो, अशा पद्धतीचे असतात. अनुभव घेऊ नये, सांगू नये. आता दुसरा घ्यायलाच पाहिजे असं काही नाही, पण सांगायला काही हरकत नाही. आता डॉक्टर लोक असतात, हे काही प्रत्येक औषधाचा अनुभव घेऊन बघत नाहीत, की थांबा मी मला सर्दी झाली की त्याच्यावरती कुठल्या गोळ्या चालतात ते बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. ते काहीतरी स्टडी करतात, अभ्यास करतात, आधीच्या लोकांनी जे अनुभव घेतलेले असतात त्याचा विचार करतात. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक गोष्टीचा घ्यावा लागत नाही, की हा हे दुखणं झालं तर काय होईल तर मी बघतो आणि मग तुम्हाला सांगतो, असं नाही ते म्हणत. पण सर्व अभ्यास करून व्यवस्थितपणे दुसऱ्यांचे अनुभव म्हणजे धरून मग ते पेशंटला औषध घ्यायला सांगतात. म्हणजे हा अनुभव प्रत्येक वेळी आपण घ्यावाच लागतो असा नाहीये, पण सांगायला हरकत नसतो आपल्याला ज्ञान असेल तर, या दृष्टिकोनात नाही. काही अनुभव घ्यायला लागतो आपल्याला, पण सांगता येत नाही. आता ह्याच्याबद्दल जास्त विश्लेषण करायचं म्हणजे आवश्यकता नाही, कारण प्रपंचामध्ये आपण नेहमी घेतलेले अंधारातले अनुभव जे असतात ते आपण घेतो, आनंद उपभोगतो आणि ते काही आपण दुसऱ्याला सांगायला जात नाही. पण काही अनुभव जे असतात, चौथा अनुभव, काही अनुभव जे असे असतात ते स्वतः घ्यायचेही असतात आणि लोकांना सांगायचेही असतात. आणि हा अनुभव जो आहे तो परमार्थातल्या आत्मज्ञानाचा अनुभव हा स्वतःही घ्यायचा आहे आणि लोकांनाही सांगायचंय. बर, लोकांनाही सांगायचंय कारण हा अनुभव आपल्या पोटात मावतच नाही. इतका आनंदाने ओतप्रोत भरून जातो की आपण तो दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहतच नाही. आणि त्यामुळे हा जो अनुभव आहे हा शब्द रूपाने बाहेर पडतो. हा अनुभव घ्यावाही लागतो आणि सांगावाही लागतो. त्यामुळे बाकीच्या लोकांना त्याचा अनुभव घ्यायला प्रेरणा मिळते किंवा तो अभ्यास करायची प्रेरणा मिळते, त्याची एक डायरेक्शन मिळते. त्यामुळे हा अनुभव सांगणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तो अनुभव ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलाय तो अमृतानुभव आहे, कारण हा परब्रह्माचा अनुभव आहे. बोली अरूपाचे रूप दाविन, खरं ते अरूप आहे, पण त्याचं रूप शब्दांमार्फत मी तुम्हाला दाखवेन, असा हा अमृत अनुभव म्हणजे ज्ञानदेवांना आलेला अनुभवामृत ते आहे, ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता हा परब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय घेता येत नाही. अनुभव जो आहे हा अनुभव, बाकीचे अनुभव हे सगळे भौतिक येतात, त्यात ते आपण सोडून दिले. आध्यात्मिक याच्यातला हा जो अनुभव आहे चौथा, तो जो अनुभव आहे तो परब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय आपल्याला घेता येत नाही. आणि तो अनुभव ज्या वेळेला आपण घेत असतो, परब्रह्माशी एकरूप होऊन घेत असतो, तेव्हा तो आपण सांगू शकत नाही. आणि जेव्हा तो आपल्या पातळीवर येऊन आपण सांगायला सुरुवात करतो, त्यावेळेला तो आपण घेत नसतो. म्हणजे घेतो त्यावेळेला सांगता येत नाही आणि सांगतो त्यावेळेला तो आपण घेऊ शकत नाही, एवढाच त्यातला अर्थ आहे. पण तरी सुद्धा ज्या वेळेला आपण तो सांगायला जातो त्यावेळेला तो आपण यथार्थ सांगू शकतो, अचूक सांगू शकतो असं नाही. त्याचं कारण तो अनुभव आपण त्यावेळेला घेत नसतो. आपण एखादा ऍक्सिडेंट पाहिल्यानंतर तत्क्षणी जो आपल्याला अनुभव भयानक वगैरे आलेला असतो, तो दुसऱ्याला सांगायला जातो तोपर्यंत त्याच्यात बराच बदल होतो. ते यथार्थ नसतं. पण इथे मात्र ज्ञानदेव आपल्याला असं सांगतायत, माऊली आपल्याला असं सांगतेय की हा अनुभव जो आहे हा मी तुम्हाला जास्तीत जास्त यथार्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा अनुभव इति सिद्धानुवादे आहे, कारण हा सिद्ध झालेला अनुभव आहे, स्वयंभू आहे, स्वनिर्मित, तरीत सुद्धा जास्तीत जास्त अचूकतेने यथार्थपणे मी सांगणार आहे आणि तो सिद्धानुवाद आहे.
आणि हा जो अनुभवाचा विषय आहे तोही सिद्धांचाच आहे. दासबोध जो आहे तो प्रापंचिकांसाठी आहे किंवा प्रापंचिक परमार्थिक दोघांसाठी आहे. पण आत्माराम हा ग्रंथ किंवा मधला जो त्यांचा दुसरा जुना दासबोध ज्याला म्हणतात 21 समासित दासबोध, समर्थांचं उदाहरण देते रामदास स्वामींचं, की दासबोध जो आहे तो प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही लोकांसाठी आहे. पण 21 समासी जो आहे तो शक्यतो साधकांसाठी आहे. आणि साधकांसाठी असल्यानंतर तिसरा जो आत्माराम आहे तो मात्र सिद्धांसाठी असं म्हटलं जातं. याचा अर्थ आपण वाचू नये असं नाही, पण सिद्ध ज्या पद्धतीने तो आकलन करू शकतील त्या पद्धतीने आपल्याला आकलन करायला वेळ लागतो. म्हणून हा सिद्धांसाठी आहे असं म्हटलं जातं. तसाच अमृतानुभव हा सुद्धा विषय सिद्धांचाच आहे आणि सिद्धांसाठी आहे. आता त्यातल्या पहिल्या प्रकरणातले पहिले 5 श्लोक जे आहेत ते संस्कृत मधून आहेत आणि ते संपूर्ण ग्रंथाचं सार आहे असं म्हटलं जातं. तसंच हे नमन जे आहे ते त्यांनी संस्कृत मधनं केलेलं आहे. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी पूर्ण मराठी भाषेमधनं लिहिलेली आहे, पण तरी सुद्धा हा अमृतानुभव सुद्धा माय मराठीतनच लिहिलेला आहे, त्यावेळच्या बोली भाषेतनं लिहिलेला आहे. पण तरी सुद्धा पहिले 5 श्लोक जे आहेत ते त्यांनी संस्कृत मधनं लिहिलेले आहेत, की जेणेकरून संस्कृत प्रेमी लोक पण इकडे वळू शकतील आणि मराठी भाषिक जे आहेत ज्यांना संस्कृत कळत नाही त्यांनाही हा अनुभव पूर्णपणे सांगता येईल, अशा दोन्ही पद्धतीने. त्यामुळे 5 श्लोक जे आहेत ते पूर्ण या संपूर्ण अमृतानुभवाचं सार आहे असं म्हटलं जातं. कारण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठीतनं लिहिली, पण ज्ञानदेवांचं अंतरंग हे संस्कृतच आहे, सुसंस्कृतही आहे. संस्कृतच आहे असं मी का म्हटलं, कारण कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगायचं असेल तर संस्कृत भाषा, जिला देवभाषा असं म्हटलं जातं, ती जास्त उपयोगी ठरते. आणि ह्या 5 श्लोकांचा विस्तार म्हणजे पुढे अमृतानुभव आहे. त्यामुळे अशा पद्धतीने त्यांनी ते लिहिलेलं आहे. म्हणून पहिले 5 श्लोक जे आहेत ते संस्कृत मधनं त्यांनी लिहिलेले आहेत. आणि संस्कृत मधनं त्या 5 श्लोकांमधनं ही 10 प्रकरणं आली आहेत असं म्हटलं जातं. मग हे सार आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं. त्यातला आज आपण हा पहिला श्लोक आपण बघूया. आपण हे 5 श्लोक थोडक्यात थोडक्यात जरी बघायचं ठरवलं असलं तरी, कारण आपण पुढचा अमृतानुभव जास्त डिटेलमध्ये बघणार आहोत, म्हणून आपण हे पहिले 5 श्लोक आधी सुरुवात करूया. त्या पहिल्या 5 श्लोकांमध्ये त्यातला पहिला श्लोक होईल हे नक्की आहे. कदाचित दुसरा झाला तर आपण थोडासा घेऊया, थोडक्यामध्ये घेऊया. तर पहिला श्लोक जो आहे तो इथे दाखवलेलाच आहे, त्यामुळे आपल्यालाही म्हणतात हा सगळा संधी जोडून म्हटलेला आहे, लिहिलेला आहे. आपण म्हणताना तो वेगळ्या ह्याने म्हणूया. यदक्षरम अनाख्येयम आनंदम अजकेवलम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. यदक्षरम अनाख्येयम अशा पद्धतीने ही संधी सोडवून आपण हे म्हटलेलं आहे. यदक्षरम अनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रये. आता कोणत्याही कार्याची सुरुवात करायची झाली ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून आपण मंगलाचरण करतो. आता मंगलाचरण करतो, मंगलस्तवन करतो. आपण सुद्धा श्लोक पहिले 2 म्हणतो. ज्यांनी हा ग्रंथ लिहिलाय त्याच्या पदी लीन होतो, सद्गुरूंच्या चरणी लीन होतो, अशा पद्धतीने आपण नेहमी सुरुवात करतो. तसंच इथे सुद्धा त्यांनी हे मंगलाचरण म्हणून केलेलं आहे. हे स्तवन करण्याचा श्रेष्ठाचार आहे. ते वंदन जे आपण करतो ते देव, संत, सद्गुरू यांचं करावं असा एक प्रघात आहे. म्हणजे परब्रह्माचं करावं, देवाचं करावं, संतांचं करावं किंवा सद्गुरूंचं करावं, कोणाचंही करावं. आता ह्या मंगलाचरणाची सुरुवात म्हणजे अमृतानुभवाची सुरुवात जी आहे ती या श्लोकाने केलेली आहे. ते मंगलाचरणाचा श्लोक आहे. आता हा मंगलाचरणाचा श्लोक असला तरी त्यांनी 2 in 1 केलेलं आहे. ह्याच्यात सद्गुरू पण वंदन केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही याच्यामध्ये केलंय. म्हणजे फक्त मंगलाचरण असं म्हटलेलं नाही, कारण मंगलाचरण करण्याचं सुद्धा 2-3 प्रकार आहेत.
वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतं. त्याच्यात आशिष मंगलाचरण म्हणजे एखाद्याचा आशीर्वाद घेऊनच सुरुवात करायची, त्याला आशिष मंगलाचरण असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळा देई मला वरदान अंबे वगैरे अशी करून सुरुवात केली जाते काही भजनांची किंवा स्तोत्र म्हणण्याची वगैरे. तर ते त्या ह्याला हे आशिष मागून म्हणजे आशीर्वाद मागून नमस्कार केला जातो. दुसरं वंदन करून नमस्कार केला जातो. मग सद्गुरूंना वंदन, ओम नमो जी गणनायका, तर त्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे वंदन करून केलं जातं. तिसरं वस्तू निर्देश करून केलं जातं. वस्तू निर्देश म्हणजे परब्रह्माचं निर्देश केला जातो, त्याच्याकडे बोट दाखवलं जातं, कारण त्याचं आकलन होणं अवघड आहे. त्यामुळे त्याचा निर्देश करून केलं जातं, परब्रह्माचा निर्देश करून, वस्तूचा निर्देश करून केलं जातं. आणि ज्ञानदेव माऊलींनी इथे परब्रह्माचं तर निर्देश केलेलाच आहे, वस्तू निर्देश केलेला आहे आणि सद्गुरु स्तवन सुद्धा केलेलं आहे. हे दोन्ही एकत्रित असा हा श्लोक आहे. त्यामुळे कारण असं आहे की सद्गुरु जे आहेत ते परब्रह्माचं शबल रूप आहेत. त्यामुळे इथे त्यांनी सगुण आणि निर्गुण यांचं ऐक्य इथे सुरुवात केलेली आहे. आता निवृत्तीनाथ या नावानी लोकात ओळखली जाणारी, निवृत्तीनाथ या नावानी लोकात ओळखली जाणारी मानुषी व्यक्ती, हे वर्ड टू वर्ड त्याचा अनुवाद झाला. मानुषी व्यक्ती माझ्या दृष्टीने मानुषी व्यक्ती नसून अक्षर, अनाख्येय, अतर्क्य परब्रह्म वस्तू आहे. आणि त्याच्यामुळे मला जो बोध प्राप्त होतो तो सुद्धा अनाख्येय आनंद रूप असाच आहे जसं परब्रह्म असतं. म्हणून त्यालाच दैवत मानून त्याचाच आश्रय घेऊन मी त्यालाच वंदन करतो, असं त्याचा अर्थ होतो. आता हे अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, एकल, एकल किंवा केवल, श्रीमन, निवृत्ती, नाथ, हे सगळे शब्द निर्गुण वाचक म्हणजे परब्रह्म वाचक आहेत. निर्गुण परब्रह्म वाचक. अक्षर, अनाख्येय, आनंद, अज, एकल किंवा केवल, श्रीमन, निवृत्ती, नाथ इथपर्यंत. आता त्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थही आपण थोडक्यात बघूया. इथे हे दोन्हीचं एकत्रित रूप त्यांनी केलेलं आहे. सद्गुरूंचं स्तवन पण केलेलं आहे आणि परब्रह्माचं पण केलेलं आहे. हे अक्षर, यात अक्षर कसं आहे, हे असं आहे. कसं आहे अक्षर? आता इथे अक्षर म्हणजे ज्याला क्षर नाही, ज्याला क्षरण नाही, जे नष्ट होत नाही, ते अक्षर. जे जे दृश्य आहे, परिच्छिन्न आहे, ते ते सगळं माईक आहे. आणि माईक जगातलं प्रत्येक गोष्ट ही क्षर असते, नाश पावणारी असते. कारण माईक वस्तूला 6 विकार लागलेले असतात. अस्ति, जायते, वर्धते वगैरे आपण पाहिलेले आहेत. अस्ति म्हणजे असणे, जायते म्हणजे इंद्रिय गोचर होणं किंवा भावनिर्मिती होणं, जायते निर्माण होतं, वर्धते मग ते वाढायला सुरुवात होते, विस्ताराने वाढायला सुरुवात होते, विपरिणमिते म्हणजे पूर्ण विकास होऊन थांबतं, एखाद्या ठिकाणी थांबतं म्हणजे त्याच्या विकासाची गती खुंटते. आपण झाड लावलं तर ते उंच 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 होत किती उंच जाईल, तर त्याची जेवढी क्षमता असते तिथपर्यंत किंवा त्याची जेवढी कपॅसिटी आपण म्हणतो त्याप्रमाणे तिथे त्याचा पूर्ण विकास होऊन थांबतं. त्या ह्याला विपरिणमते, परिणमते असं म्हटलं जातं. नंतर क्षीयते किंवा अपक्षीयते असं पण म्हणतात. क्षीयते म्हणजे ऱ्हास व्हायला लागतो, मग हळूहळू ऱ्हास व्हायला लागतो, नाश व्हायला लागतो आणि नंतर ते नश्यते म्हणजे नष्ट होऊन जातं. म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते किंवा अपक्षीयते, नश्यते अशा पद्धतीने सांगितलं जातं. पण हे सगळं आपल्या बाबतीत सुद्धा घडत असतं. आपण सुद्धा बीज रूपाने कुठेतरी असतो, नंतर आपण उत्पन्न होतो म्हणजे जायते, मग आपली वाढ व्हायला लागते, वर्धते, मग हळूहळू तिथे विकास पूर्ण थांबतो आपल्या शरीराचा आणि नंतर हळूहळू त्याचा ऱ्हास व्हायला लागतो आणि मग नष्ट होतं.
या पद्धतीने आपल्या शरीराचं पण होतं. कारण हेही शरीर जे आहे ते सुद्धा क्षर पावणारच आहे. अशा पद्धतीने पण हे जे परब्रह्म आहे ते सदा असतची असे या पद्धतीचं असल्यामुळे ते उत्पन्नही होत नाही आणि ते नष्टही होत नाही. कारण जे जन्मते त्याला हे विकार आहेत. पण त्याचा जन्मच होत नाही, ते अज आहे. त्यामुळे हे नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही, ते सदा असतची असे असंच आहे. आणि व्यक्त होते ती व्यक्ती असते. व्यक्ती व्यक्त होते ती व्यक्ती व्यक्त होण्यासाठी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांचा सर्व संघात म्हणजे व्यक्ती असते. आता हे सगळं जे आहे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळं बदलणार आहे. त्यामुळे हे सगळं नाशिवंत आहे. पण परब्रह्म व्यक्त, अव्यक्त ह्या सगळ्या ठिकाणी हे परब्रह्म मात्र स्थित असतं. पण ते स्थित असलं तरी ते स्वतः अक्षर असतं. कारण अक्षर जर त्याच्या आत नसेल तर त्या अक्षराला अस्तित्वच येत नाही. म्हणजे अक्षराचं अस्तित्व चिरंतन असतं. आणि इथे दुसरी गोष्ट अशी आहे की माझे सद्गुरु सुद्धा अक्षर आहेत. आता हे जर त्यांनी म्हटल्यावर आपण म्हणू आता कुठे निवृत्तीनाथ आहेत, पण तसं नाहीये. गुरु तत्व जे आहे ते कायम राहतच. ते तत्व जे आहे ते माझे सद्गुरु आहेत. ते निवृत्तीनाथ हे त्यांनी धरलेलं फक्त रूप होतं मला कळण्याकरता, मला समजण्याकरता, मला समजावण्याकरता. पण आता जे आहेत ते माझे जे सद्गुरु आहेत ते असेच अक्षर आहेत. त्या तत्वरूपानी ते अजूनही आहेत आणि शिष्यावरती कृपा करण्यासाठी या परब्रह्मानी शरीर धारण केलेलं असतं. ते अवतरती खाली आलेले असतात. एक पाऊल उतरून खाली येतात तेव्हा ते सद्गुरु अवतार घेतात. परब्रह्मच एक पाऊल खाली आलेलं असतं. त्यामुळे माझ्यासाठी ते इंद्रिय गोचर होतं. इंद्रिय गोचर म्हणजे मला ते दिसतात आणि मग मी त्यांच्याशी संपर्क साधू शकतो. पण मुळात हे अक्षर असं तत्वच आहे असं त्यांना ह्याच्यातनं सांगायचं. म्हणून मी मगाशी म्हटलं की हे सगळे शब्द जे आहेत ते निवृत्तीनाथ या तत्वाला पण लागतात आणि परब्रह्माला पण लागतात. म्हणून परब्रह्म आणि सद्गुरु या दोघांचं स्तवन त्यांनी इथे केलेलं आहे. ते अविभागेन असतात. सद्गुरु आणि ब्रह्म हे विभागताच येत नाही. कारण दोन्ही परिपूर्ण आहेत, परिच्छिन्न नाहीये. त्याचं भाग करता येत नाही. देश, काळ, स्थिती, सापेक्षते नाहीत. ते तत्व जे आहे ते सर्व व्यापी आहे. ज्ञानदेव सुद्धा नंतर व्यापक झाले होते. विश्व होऊन विचरे विश्वा माझी, ही जे विश्वाकार होणं आहे ते ह्या अमृतानुभवामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून हे विश्वाकार झालेले होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांची एक कथा आपल्याला लक्षात येते, जे नेहमी सांगितली जाते की रेड्याच्या पाठीवरती उठलेले वळ, ह्यांना मारल्यानंतर त्या रेड्याच्या पाठीवर सुद्धा वळ उठले, ही जी कथा सांगितली जाते. तिथे ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. कारण त्याचा आत्मा आणि माझा आत्मा हे आत्मतत्व, हे परब्रह्म स्वरूप अक्षर जे आहे ते आमचं एकच आहे. शरीराने वेगळे आहोत तरी दोघातलं चैतन्य तत्व, आत्मतत्व एकच आहे. जड चेतनात एकच तत्व भरलेलं आहे, ते म्हणजे परब्रह्म तत्व आहे. आणि त्यामुळे हे सत्य आहे, अक्षर आहे. हे परब्रह्म जे आहे ते अक्षर आहे, व्यापक आहे. आणि माझे सद्गुरु असेच व्यापक आहेत. हे इतके व्यापक आहेत की त्यांच्यापेक्षा दुसरं काही व्यापक असूच शकत नाही. आता असूच शकत नाही असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला व्यापक हा शब्द जो वापरला जातो तो भरला घनदाट हरी असं आपण म्हणतो तशा पद्धतीने आहे. आणि व्यापक याचा अर्थच एका वेळेला दोन गोष्टी व्यापक होऊच शकत नाही. एका वेळेला दोन गोष्टी व्यापक होऊच शकत नाही. दोन गोष्टी जर ठेवल्या तर त्यातली एक गोष्ट दुसऱ्यापेक्षा व्यापक असते. म्हणजे काय?
तर जी गोष्ट व्यापक जास्त असते ती दुसऱ्या गोष्टीला आपल्यामध्ये सामावून घेते. आपल्यामध्ये सामावून घेते म्हणजे जी गोष्ट सामावून घेतली जाते, ती गोष्ट जी गोष्ट आपल्याला सामावून घेते त्याच्यापेक्षा कमी व्यापक असते. शब्द जरा कळायला पुन्हा एकदा सांगू का? पण मी एक उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्या घरातलं उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल, की आपण म्हणतो अभ्रा आणि उशी ह्या 2 गोष्टी आपण घेऊ. अभ्रा व्यापक आहे का उशी व्यापक आहे? तर मी म्हणेन अभ्रा व्यापक आहे. 2 गोष्टीतली एकच गोष्ट व्यापक असते. अभ्र्यामध्ये उशी आत शिरू शकते. त्या उशीला अभ्रा पूर्ण व्यापून टाकतो. म्हणजे अभ्रा व्यापक आहे आणि उशी त्या तुलनेमध्ये कमी व्यापक आहे. तसं हे परब्रह्म सर्वव्याप्त आहे. त्याच्या शिवाय त्याला व्यापणारं दुसरं काहीही नाही, म्हणून ते जास्त व्यापक आहे. आणि सद्गुरु आणि परब्रह्म हे अविभागेनं ह्या दोघांनाही विभागताच येत नाही, ते दोन्ही एकच आहेत आणि त्यामुळे माझे सद्गुरु सुद्धा तेवढेच व्यापक आहेत असं ज्ञानदेवांनी सांगितलंय. अक्षर आहेत. आता अनाख्येय, अनाख्येय म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही. आता वेद सुद्धा ज्याला नेती नेती असं म्हणतात, कारण ते अवांग मनसो गोचर असं म्हटलं जातं. मन, वाणी, इंद्रिय यांनी तर ते जाणत्या येण्यासारखं नाहीच आहे. पण ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय, मनाची नखी न लगे. हे नखी न लगे असे एका ओवी आहे त्यांची. तर त्याच्यामध्ये हे नखी मध्ये सुद्धा ख आलेला आहे. ख्या, ख्या म्हणजे सांगणं. आख्येय म्हणजे सांगता येण्यासारखं, म्हणजे शब्द रूपामध्ये मांडता येण्यासारखं, ते आख्येय. आणि अनाख्येय म्हणजे ज्याचं वर्णनच करता येणार नाही असेच माझे सद्गुरु आणि परब्रह्म आहे, की त्यांच्यासाठी कितीही वर्णन करायला मी सुरुवात केली तरी न इति न इति असंच सांगावं लागतं. शब्दाच्या मर्यादा पडतात. तर हे अमर्याद असं जे परब्रह्म आणि सद्गुरु आहेत त्यांना या शब्दामध्ये कसं बरं पकडायचं? न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे श्रीराम. माझ्यासारखा शब्दामध्ये त्याला काय वर्णन करणार असं दासबोधात सुद्धा म्हटलेलं आहे. माझ्या तोंडून बऱ्याच वेळा दासबोधाच्याच ओव्या जास्त येतात, पण कळायला पटकन सोप्या असतात त्यामुळे त्या घेतल्या जातात. नकळे नकळे नेती नेती, अगदी मी नेती नेती असं सांगायला सुरुवात केलं तरी समजत नाही त्याचं कसं वर्णन करू. श्रुती सुद्धा असं म्हणते, तिथे मी तर कोण पामर आहे, मग मी तर त्याचं वर्णनच करू शकणार नाही. आणि माझी शब्द मर्यादाच एवढी आहे की त्या शब्द मर्यादेमध्ये मी ते अमर्याद सामावूनच घेऊ शकत नाही, त्याचं वर्णन करू शकत नाही. असं हे परब्रह्म वस्तू तत्व जे आहे ते दुसरं कोणी नाहीये, माझे सद्गुरुच ते तत्व आहे. त्यामुळे ते अनाख्येय आहे. आनंदम, या जगात ज्याला विरोध नाही त्याला आनंद असं म्हटलं जातं. सुखाला विरोध आहे दुःख, त्याच्या विरुद्ध. विरोध म्हणजे विरोधी शब्द आहे. सुख दुःख, कारण सुखाला दुःख हे विरोध आहे, प्रेमाला द्वेष हा विरोध आहे. पण सद्गुरु आनंद रूप, आनंद घन म्हणजे प्रत्यक्ष आनंद मूर्तीच आहे. हा व्यवहारातला आनंद नव्हे, हा प्रपंचातला आनंद नव्हे, हा त्यागात आनंद आहे असंही म्हटलं जातं. पण तोही काही वेळेला क्षणभंगूर असतो, नश्वर असतो. हे सगळे ढोबळमानाने होणारे आनंद आहेत. ते आनंद इथे नाहीयेत. इथे आनंदाला सीमाच नाही. अमर्याद आनंद रूप, आनंद घन असं जे आहे तो ब्रह्मानंद आहे. आणि ब्रह्मानंद म्हणजे काय हे आपण तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, अत्यंत समर्पकपणे सांगितलेलं आहे. ते आपण हरिपाठाच्या वेळेला पाहिलं होतं. कदाचित त्याचा उच्चार आपण पुढे केव्हा तरी करू, पण आता हा श्लोक आपल्याला पूर्ण करायचा आहे. हा ब्रह्मानंद आहे एवढं, कारण हे 5 श्लोकाचंच विवरण पुढे आहे, ते डिटेलमध्ये आहे. त्यामुळे हे आपल्याला नंतर पण येणारच आहे, पण तरी सुद्धा तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे आणि हरिपाठाच्या वेळेला आपण त्याचा विचार बहुतेक केलेला आहे. असो,
तर हा विषयातला आनंद नाही. मग विषयामध्ये आम्हाला आनंद होतो ना. आम्हाला जो आनंद होतो तो सीमित आनंद असतो, विषयातला आनंद असतो. पण विषयात खरा म्हणजे आनंद नसतो. मनाच्या वृत्ती आपल्या तिथे शांत होतात. आता विषयांचं तरी काय आहे? आपलं जे जर आपण बघितलं तर आपले नेत्र जे असतात, डोळे जे असतात, ते आपल्याला मनासकट त्या विषयापर्यंत पोहोचवतात. आणि त्या विषयामध्ये आपलं मन गुंतलं, की आपण त्याच्यामध्ये वृत्त हो त्याच्यामध्ये एकरूप व्हायला लागतो आणि आपल्या मनामध्ये त्या वृत्ती निर्माण होतात. आणि मग तो पदार्थ, तो विषय आपल्याला मिळाला, की आपल्याला आनंद होतो. पण आपण त्याला आनंद होतो असं म्हटलं तरी तो आनंद मानला जातो. हे सगळं क्षणार्धात घडतं. पण तरी सुद्धा तो आनंद क्षणिक असतो. कारण विषयांमध्ये जो दोष दिसायला लागले, विषय दोषात हा आनंद कमी कमी होतो किंवा होईनासा होतो. तर त्यामुळे विषयातला आनंद, हे फक्त प्रस्तावनेच्या दृष्टिकोनातून सांगते, तर विषयातला आनंद हा खरा आनंद नसतो. हा ब्रह्मानंद जो आहे तो मात्र खरा आनंद इथे होतो. आणि तो आनंद म्हणजे माझ्या सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर मला होणारा जो ब्रह्मानंद आहे, त्या परब्रह्म वस्तूचं त्यांनी मला करून दिलेलं आकलन, त्याचा मी घेतलेला अनुभव, याच्या नंतर आलेला आनंद आहे. तसेच माझे सद्गुरू आहेत. प्रपंचिकातल्या व्यावहारिक सत्तेमध्ये आनंदाची जाणीव आहे. प्रपंचातल्या व्यावहारिक सत्तेमध्ये म्हणजे जागृतीमध्ये आनंदाची जाणीव आहे. पण आनंदाची अप्राप्ती आहे. नुसती जाणीव आपल्याला होते, की मला आनंद झाला, मला खूप छान वाटलं वगैरे आपण म्हणतो. ती जाणीव होते. पण अप्राप्ती, प्रत्यक्ष आनंद प्राप्ती नसते ती. स्वप्नामध्ये आनंदाचा आपल्याला भास होतो, कारण ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता पण येत नाही. म्हणजे तिथे सुद्धा अप्राप्तीच असते. पण पारमार्थिक सत्तेमध्ये होणारा जो स्वस्वरूपाचा आनंद आहे आणि त्याची जी प्राप्ती आहे, तो आनंद ब्रह्मानंद असतो. त्यामुळे कृतीत आनंद नाहीये, परिणामातही आनंद आहे. काही वेळेला आपल्या कृतीत आनंद नसतो, पण परिणामाचा आनंद आपल्याला उपभोगता येतो. उदाहरणार्थ, म्हणजे हे असे शब्द वापरले की आपल्याला कळायच्या दृष्टीने नेहमीचे उदाहरण दिले की आपल्याला कळायला सोपं होतं. देवाची कृती भिन्न असते. श्रीराम जे आहेत त्यांनी सर्वांवरती प्रेम केलेलं आहे, बरोबर. माझा व्हिडिओ बंद झालाय, ऑडिओ व्हिडिओ नाही, दोन्ही चालू आहे. तो आनंद जो आहे तो कृतीत आनंद नाहीये, पण परिणामात आनंद आहे, असंही काही वेळेला आपल्या लक्षात येतं. देवाची कृती भिन्न असू शकते. श्रीराम जे आहेत ते वानरांवरती प्रसन्न झालेले आहेत. सर्वात शेवटी रामायणात जर आपण बघितलं तर त्यांनी मुक्ती दिलेली आहे सगळ्यांना, वानरांना. पण रावणाला मारलंय. ही कृती भिन्न आहे. पण रावणाची ज्योत सुद्धा नंतर त्यांच्यात त्यांनी सामावून घेतलेली आहे. म्हणजे त्यालाही मुक्ती मिळालेली आहे. म्हणजे कृती वेगळी पण परिणाम एकच आहे, आणि त्या परिणामाचा आनंद आपल्याला होत असतो. चित्तवृत्तीमुळे आनंद आणि दुःख दोन्ही निर्माण होतं, पण चित्तापर्यंत गेल्याशिवाय सुख दुःखाची जाणीव होत नाही. पण आनंद बाह्य गोष्टींवरती आपला अवलंबून असतो, तो चुकीचा आहे. आपल्या आतच तो निर्माण होत असतो. आणि म्हणूनच एकनाथ महाराज जर आपण बघितलं तर तेही आनंदी होते. ते श्रीमंत होते, चांगले होते, त्यांची पत्नी त्यांना साथ देत होती, पण तेही आनंदी होते. तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना पुरेशी साथ व्यावहारिक दृष्ट्या देत नव्हती, पण ते दरिद्री सुद्धा होते, पण तरी तेही आनंदी होते. म्हणजे आनंद हा आपल्या आतून निर्माण करायचा असतो, तो बाहेरून मिळत नाही, हे इथून आपल्याला ते सांगतायत. आणि हा आनंद जो आहे तो सद्गुरु स्वरूपाचा आनंद आहे. तो आनंद म्हणजे मोक्षाचा आनंद आहे, तो ब्रह्मानंद आहे. हा मोक्ष जो आहे तो कोणाला द्यायचा हे सुद्धा माझे सद्गुरुच ठरवतात. हे परब्रह्म ठरवतं. हा मोक्ष जो द्यायचा आहे तो कोणाला द्यायचा हा सद्गुरुच ठरवतात. त्याचं कारण हा मोक्ष त्यांच्या पायाशी लोळण घेत येतो असतो, आणि तो तिथेच हात जोडून बसलेला असतो. आणि तो
गुरु सांगतील तिथं जातो. त्यामुळे मोक्ष देणारे हे सद्गुरूच असतात, कारण मोक्ष हा सद्गुरूंचा गुलाम आहे. त्यामुळे हा मोक्ष जो आहे तो सद्गुरूंचा गुलाम आहे. समर्थ म्हणतात, सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत, मोक्ष लक्ष्मी श्रीराम. एक मिनिट. नंतर जे आहे ते अज. अज म्हणजे जन्मविरहित. आपण मगाशी त्याच्याबद्दल विचार केला होता. जन्म हा प्रारब्धाच्या अधीन आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता मी कुठे जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही, कसा जन्म घ्यायचा हे हातात नाही, किंबहुना मृत्यूही माझ्या हातात नाही. जातस्यहि ध्रुवोर मृत्यू असं गीता सांगते. आज काहीतरी बर. सर्वांना जो जन्माला घालतो, पण ज्याला कोणीही जन्माला घालत नाही तो स्वयंभू असतो. आज आपण इथेच थांबूया.